पाहू शकता नाग जास्त साप आहे. आई का गेले काल कुठं निघलं होतं काल तिथंच होतं का ते कालही फोन केलता पण मी नेमकं पकडीत होतो आणि ते उचलायला जमलंच नाही. दुसरे मोबाईल आता घरात घुसलाय पार दरवाजाचा आडवान मग मी घाटावरून पळते पार मला कोणीकडून बाहेर निघाव तेच कळाना. इतकी घाबरले आतमध्ये पण सोपन राखून बसले पुढे आतमध्ये घरात. तर नमस्कार मित्रांनो, जय आदिवासी जय शिवराय. आज आम्ही आमचे इथं कुठे व्हिडिओ काढते इकडे काढा घरात बाहेर घेतलं आमचे शेजवळ युवा कार्यकर्ते रणखामचे बुलंद आवाज तसेच कैलासवासी किसन नाना शिवसेना अध्यक्ष यांच्या घरात साप आहे. कोणता साप आहे तर तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसेलच, तर व्हिडिओ पूर्णपणे पहा. तर आमचा युट्यूब चॅनल आहे सर्पमित्र शेतकरी जोडी. या चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन. तर जुने सर्पमित्र सोपान मामा हे पण आहेत, तसेच हे सर्व नानी देवराम दादा यांचं खूप अभिनंदन, कारण त्यांनी 2 ते 3 तास लक्ष ठेवलं आणि त्याला पकडण्यासाठी प्रयत्न करतो आम्ही. आता तुम्ही होते मग काय त्यांचा आता कसा त्या हाताला त्रास होईल ना. मित्रांनो असे साप मिक्सरच्या भांड्यात हे काढा पिन काढा खाली आता जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका, तुमच्या बरोबर धोका होऊ शकतो. दिसतंय का हे काही तर बसेल तुम्ही तर माड्या घालून बसले खातो माड्या घालून बसले. मिक्सर काढून घ्या इकडे बाजूला. आप मला आपल्याला नाही आवडत हाताने नाही मला या इथे बसेल होते मी आणि तो बाहेरून आला किचनवर खाली बघ ना ते राहू नाही मशीन लई जडी पण सामान मशीन मशीन हा पाहू शकता नाग जास्त साप आहे. खूप विषारी असतो हा नाग. याच्यात न्यूरोटॉक्सिन म्हणून असतं. तर असे साप दिसले तर जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका. विषारी नाग आहे नाग गाड्यात. काल तुला जाऊ मी सामान काढते मला सापडला. तर पाहू शकता त्याला धोका वाटला तर तो असा अनाव भरतो आणि अनाव भरला तर जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका, कारण तो चेतावणी देत असतो आपल्याला की मी माझ्यापासून तुम्हाला खूप धोका आहे. तर कृपा करून असं पकडण्याचा प्रयत्न करू नका किंवा जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका. याला कोबरा म्हणतात. तर मामांना खूप जुने सर्पमित्र आहेत, त्यांना सर्व काय माहिती असते, पण त्यांच्या बरोबर एक अपघात झाल्यामुळे ते आता त्यांनी ते प्रयत्न करत नाही. तुम्ही पण असे प्रयत्न करू नका. हे पाहू शकता आवाज देते ते. तर असे साप दिसले तर
जवळच्या प्राणी मित्राला कॉल करा किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटला कॉल करा. ते पकडून सुरक्षित जंगलात सोडतील, जेणेकरून त्याचाही धोका आपलाही धोका टळेल आणि त्याच्याही मुख्य जीवाचा जीव वाचेल. तर सोपान मामा मनसुख, तसेच पप्पू शेट्टी गुळवे, तसेच आमचे मित्र राहुलदादा शेजवळ, शिवसेना युवा अध्यक्ष बुलंद आवाज रणखाम यांचं खूप अभिनंदन. कारण त्यांच्यामुळं खूप अशा धोकादायक प्राण्याला जीवनदान भेटलेलं आहे. तुम्ही पण वन्यजीव वाचवा, निसर्ग वाचवा, झाडे लावा, झाडे जगवा. साप पाळू नका. साप खूप धोकादायक असतो, पण पर्यावरणातील अन्न साखळीतला महत्वाचा घटक आहे. बरणी आहे, बरणी आणा बरं. सोपन आहे का नाही तर मग गाडीत आहे, पुढच्या सीटा पाठी पा. त्याच्या गळ्यात घाललं भारी दिसेल. अरे सगळ्यात पहिलं मी इथं येईल याने आवाज परमा आवाज बिघडत नव्हता तर काही. हे पा सर्वच मित्र आहेत, त्यांनी लक्ष ठेवल्यामुळं खूप पकडण्यास मदत झाली. त्यांचंही अभिनंदन. आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आमचा युट्यूब चॅनल आहे अहो, कालही सर्व मित्र शेतकरी जोडी. या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून तुमच्यामुळं एखाद्या डबडं गाळायचं. व्यक्तीचा जीव वाचू शकतो, मुख्य जीवाचा जीव वाचू शकतो. तर धन्यवाद. तर मित्रांनो, त्याला जखम झालेली काय त्याला काय जखम झाली? दात काय बघू ऐ, बघ ना दात. माझ्यातला व्हिडिओ बंद झाला काय? तर असे विषारी जात असतात. हाताने काहीतरी नाही जखम नाही करायचं. महाराज असताना मग त्याला काय जखम काय त्याचा फार काही केलं असं. शक्यतो असे वन्यजीव मारू नका, कारण त्यांची पण खूप गरज आहे. चालवलाय त्यांनी बरबीत घालून आता. थांब जरा 2 मिनिटं. कसं आवाज येतो बाहेर. थांब आता 2 मिनिटं तुम्ही व्हिडिओ काढी. झाकण झाकण दे. हा ना ते काल मेरा साधा दप्तर काय कुठं होतं काल? कुठं होतं? याच्यात होता आतमध्ये पण तो सापडला स्वयंपाक नाही. खोलीत होता का? यांनी दक्षतापूर्वक लक्ष दिल्यामुळं पकडण्यासाठी खूप अशी मदत झाली. नानी कसा पाहिला होता तुम्ही? इथून आतमध्ये आला, मी खाटावर बसले होते आणि तो असा डायरेक्ट त्या कपाटाखाली शिरायला लागला. तर मग म्हणलं आता त्याला काय शिरता येईना तिथं कपाटाखाली. मग तो मी तिथूनच जोरात आवाज असे हे करायला लागले. मग तो इकडे शिरला. तर मित्रांनो, तुम्ही पण असे लक्ष द्या, कारण पावसाळा चालू आहे. पावसाळ्यामुळं बिळात पाणी जातं आणि ते बाहेर येतात. त्यांचं पण हे जगण्याचं साधन आहे. बिटकी, उंदीर, आणि उंदीर पकडण्यासाठी ते घराच्या जवळ येतात. कारण शेतात खूप असे विषारी औषध मारल्यामुळे उंदीर घराच्या जवळ येऊ राहिले आणि घराच्या जवळ आल्यामुळं असे विषारी साप घराजवळ येऊ राहिले. तर काळजी घ्या आणि लक्ष राहू द्या. असं सामान वगैरे काढताना अपघात हात घालू नका, कारण त्यांना वाटतं आमची शिकार आहे, आपण गपक्यात जर हात घातलं तर त्याला वाटतं काहीतरी उंदीर किंवा बिटकी आहे, ते पकडण्यासाठी लगेच काल इथंच होता तो आहे ना त्या बिळात शिरला. नानीचे खूप खूप धन्यवाद. दिवाळीचे आणि लक्ष राहू द्या. त्याबद्दल तुमचे धन्यवाद. तर जय आदिवासी, जय शिवराय, जय भीम. आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. हे सर्व मित्र आहेत, यांचं पण आमच्या युट्यूब चॅनल मध्ये खूप अभिनंदन. असंच आमच्यावर प्रेम राहू द्या. कधी पण आम्हाला कॉल करा. हा बोक्ष आहे त्या एनी टाइम कधी पण कॉल करा आणि मराठीला आम्ही जाऊ.